टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। हे कारलं आहे पण अजिबात कडू लागत नाही। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी 2 कारली घेतलेली आहेत। ही कारली देशी आहेत, ही जास्त कडू लागत नाही। हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत। हे आपल्याला जेवढे पातळ होतील तेवढे आपण ह्याचे पातळ काप करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी कसे पातळ काप केलेले आहेत। आणि तुम्हाला जर ह्याच्यातले बी आवडत नसतील तर हे बी आपण काढून घ्यायचे आणि राहिलेले सगळे कारले आपण असेच पातळ कट करून घेऊया। इथं मी दोन्ही कारली कट करून घेतलेली आहेत। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा भरून असं मीठ घालून घेऊया। हे मीठ आपण कारल्याला सगळीकडे लावून घेऊया। तुमच्याकडे वेळ असेल तर हे मीठ सगळीकडे लावून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे ह्याला पाणी सुटतं। आणि जर वेळ नसेल तर आपण हातानेच हे कारल्याला सगळीकडे चोळून घ्यायचं, म्हणजे लवकर पाणी सुटतं। आता हे आपण 10 मिनिटं ठेवून द्यायचं। इथं मी आता 10 मिनिटानंतर करायला घेते। हे आपलं कारलं पण भिजलेलं आहे। 1 कांदा मी पातळ कापून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता आपण हे कारलं घेऊया। आता हे आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आपण हातामध्ये घेऊन ह्याचं दाबून पाणी काढायचं सगळं। आपल्याला जेवढं ह्याचं पाणी काढता येईल तेवढं काढायचं, म्हणजे ह्याचा कडवटपणा कमी होतो कारल्याचा। आपण ह्याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बरंच पाणी निघालेलं आहे इथं। कारलं पण आपलं एकदम सुटसुटीत असं तयार झालेलं आहे। तर आता आपण हे करायला घेऊया। त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण पातळ काप केलेला कांदा घालून घेऊया आणि तो आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। इथं आपण कांदा पूर्ण भाजून घ्यायचा नाही आहे। असा कलर थोडा चेंज झाला की आपण ह्यामध्येच आता कारलं घालून घ्यायचं आहे। इथं मी ह्या कांद्यामध्येच आता कारलं घातलेलं आहे। कारलं पण आपण 1 ते 2 मिनिटं कांद्याबरोबर भाजणार आहोत, म्हणजे ह्याचा जो काही कडवापणा असेल तो कमी होईल आणखी। त्यासाठी आपल्याला तेलात 1 ते 2 मिनिटं कारलं पण कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे। इथं आता कारलं आपलं भाजून झालेलं आहे 2 मिनिटं। तर आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेऊया। त्याचबरोबर आपण इथं 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। इथं इतर कोणतेच मसाले आपण घातलेले नाही आहे। आता हे घातलेले मसाले आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया कारल्यामध्ये। हे आपण व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटासाठी आपण सगळं परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्यावरती झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी। 2 मिनिटं आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कारलं चांगलं शिजलं जाईल। ह्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं नाही आहे, त्यामुळे आपण असंच झाकून शिजवून घेणार आहोत। हे अजून थोडंसं कच्चं आहे, तर आपण पुन्हा एकदा हे हलवून घेऊया आणि पुन्हा झाकून 1 मिनिटासाठी ठेवणार आहोत। कारलं आपलं आता अर्धं शिजलेलं आहे, तर आपण 1 मिनिट आणखीन झाकून ठेवणार आहोत। हे आपण झाकून ठेवल्यानंतर पण हलवत राहायचं, नाही तर खाली लागतं लगेच।
आता आपलं कारलं शिजलेलं आहे. आता आपण हे असंच न झाकता थोडंसं 1 मिनिटासाठी असं परतवून घेऊया, म्हणजे हे एकदम सुक्कं होईल. तेलावरतीच आपण असंच भाजून घ्यायचं 1 मिनिट उघडं ठेवून. आता कारलं तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आपण टिफिनसाठी डब्यात भरून घेऊया. तुम्ही घरी खाण्यासाठी सुद्धा करू शकता आणि झटपट तयार होतं हे कारलं. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. थँक्यू.